नमस्ते श्रोते हो, मी निखिल. आज दिनांक 15 ऑगस्ट, स्वतंत्र दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रसिक हो, एखादं साहित्य किंवा कलेचा आस्वाद घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं आणि मग लगेचच त्या साहित्य निर्मात्याला किंवा त्या कलाकाराला दाद देण्याची इच्छा होते. आणि ही आपण दिलेली दाद त्याचा उत्साह तर वाढवतेच, शिवाय त्याच्याकडून आणखी नवनिर्मिती होण्याकरिता त्याला प्रेरणा देते. आणि कधी कधी असंही होतं की आपल्यालाच काहीतरी सुचतं, एखादी चारोळी, एखादी कविता, एखादी कथा, आणि मग आपण ते कुठल्या माध्यमातून टाईप करू शकतो याकडे वळतो. आणि इथे कधी कधी अडचणी निर्माण होतात. आपण कधी व्हॉइस टायपिंगच्या माध्यमातून किंवा कधी इंग्रजी कीबोर्ड कन्व्हर्जनच्या माध्यमातून टाईप करतो. मग कधी एखादं अक्षर इकडचं आणि तिकडे होतं, त्यामुळे टाईप झालेल्या शब्दाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो किंवा त्याला काही अर्थच उरत नाही. मग आज आपण स्वतंत्रपणे टायपिंग मराठी कीबोर्ड वापरून कशी करायची याबाबतचे धडे गिरवणार आहोत. आणि आपल्याला याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्रीयुत निशांत शहा. साहित्य उत्सवचे विशेष प्रसारण साक्षरता नवयुगाची, निर्मिती साहित्य उत्सव, दिग्दर्शक आणि सादर करते निशांत शहा, तांत्रिक सहाय्य शुभम देशमुख, प्रमोद पांढरे. तर आस्वाद घ्या साक्षरता नवयुगाची. साहित्य उत्सव या आपल्या सर्वांच्या परिवारात मी निशांत आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी च्या या विशेष सत्रात स्वागत करतो. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वतंत्रता दिवस. त्याच्या आपल्या सर्वांना लक्ष शुभेच्छा. मित्र हो, जसं आपण पारतंत्र्यातून 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो, तसंच आपण आपल्या भाषेचा गौरव वाढवण्यासाठी मराठी टायपिंग शिकावं. संगणकावर, मोबाईलवर आपण आपल्या भाषेतून लिहून त्याचा प्रयोग करावा आणि आपल्या भाषेचं आपल्याला असलेलं ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवावं. म्हणून संगणकावर मराठी टायपिंग, ते पण इनस्क्रिप्ट कीबोर्डच्या सहयोगाने कसं करावं, ह्यासाठीचं हे विशेष सत्र साहित्य उत्सवने साकारलेलं आहे. आणि मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल साहित्य उत्सव परिवाराचे मी मनापासून आभार मानतो. तर मित्रांनो, इनस्क्रिप्ट कीबोर्ड आणि फोनेटिक कीबोर्ड हे दोन प्रकार आहेत जे आजकालच्या आपल्या या युगात चर्चिलेले आहेत. फोनेटिक कीबोर्ड म्हणजे निशांत नाव तुम्ही लिहिलं NISHANT आणि स्पेस केलं तर त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं रूपांतरण हे आपल्या मराठी देवनागरी लिपीत होतं आणि आपण ते आपल्या लिपीत वाचू शकतो. पण आपण इतरांच्या लिपीचा प्रयोग करून आपली भाषा का लिहावी? आपण आपल्याच लिपीचा किंवा आपल्याच लिपीत आपण स्वतः का लिहू नये? म्हणूनच इनस्क्रिप्ट कीबोर्डच्या माध्यमाने किंवा काही ठिकाणी त्याला ट्रेडिशनल कीबोर्ड म्हटलं जातं, त्याच्या माध्यमाने कसं आपण टाईप करावं यासाठी हा प्रयत्न आपण घेऊन आलेलो आहोत साहित्य उत्सवच्या या मंचावरती. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या संगणकाच्या सेटिंग्स मध्ये जाऊन, लँग्वेज अँड इनपुट मध्ये जाऊन, कीबोर्ड मध्ये लँग्वेज सिलेक्ट करावी लागेल. ऍड लँग्वेज मध्ये तुम्हाला मराठी ही भाषा निवडावी लागेल. ऍड कीबोर्ड मध्ये मराठीसाठीचं तिथं जे कीबोर्ड उपलब्ध असतील त्यातील इनस्क्रिप्ट किंवा देवनागरी कीबोर्ड तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल, जो कोणता तुमच्या संगणकावर, लॅपटॉपवर उपलब्ध असेल तो. आणि त्यानंतर तुम्ही सुलभ रीतीने मराठी टायपिंग संगणकावर करू शकाल. मराठी टायपिंग करताना आता आपल्या कम्प्युटरमध्ये बाय डिफॉल्ट इंग्रजी भाषा असते,
त्यामुळे भाषा बदलण्यासाठी तुम्हाला Alt+Shift या बटनाचा प्रयोग करावा लागेल. शॉर्टकट मध्ये जर तुम्हाला काम करायचं आहे तर Alt+Shift केल्यानंतर तुमची भाषा बदलते आणि तुम्ही इतर भाषेत टाईप करू शकता. ही तर झाली संगणकावर किंवा लॅपटॉपवर तुम्हाला जी सेटिंग करायची आहे त्याची. आता मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा अशा आहेत ज्या देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. मी आता संगणकावर जेव्हा लिहित आहे तेव्हा मी एनव्हीडीएचा प्रयोग करत आहे आणि एनव्हीडीए मध्ये हिंदी म्हटलं जातं. जे कुठलं तुम्ही अक्षर घ्याल मग ते मराठीतल्या किंवा हिंदीतल्या ते हिंदीच म्हणणार, कारण दोन्हीची लिपी सेम आहे. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. आपण आता मराठी टायपिंगच शिकणार आहोत आणि त्यामध्ये कसे स्वर लिहिले जातात, कशी व्यंजनं लिहिली जातात, कशी जोडाक्षरं लिहिली जातात ही माहिती आपण आजच्या या सत्रामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी माझी स्क्रीन शेअर करतो, कारण माझ्या संगणकाचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला स्क्रीन शेअर करणं गरजेचं आहे. माझी स्क्रीन शेअर केलेली आहे आणि मी ज्या फाईलवर मला जायचं आहे त्या फाईलवर देखील आलेलो आहे, जिथे मी स्वर आणि व्यंजनांची रचना ही लिहून ठेवलेली आहे. कारण वेळ कमी जावा आणि तुम्हाला त्याची माहिती पुरेपूर मिळावी हा एक उद्देश आहे त्यामागचा. आणि ही वर्ड फाईल देखील आपणा सर्वांना जेव्हा केव्हा हवी असेल तेव्हा साहित्य उत्सव परिवाराकडनं उपलब्ध करून दिली जाईल. तर जेव्हा आपण स्वर आणि व्यंजन मराठीत लिहिणार आहोत तेव्हा शिफ्ट या कीचा प्रयोग हा खूप महत्वाचा असणार आहे. हे लक्षात ठेवा. मग तुम्ही मराठीत लिहित असाल किंवा हिंदीत लिहित असाल तर शिफ्ट ह्या कीबोर्डवरील कमांड कीचा प्रयोग हा आपल्या देवनागरी टायपिंगसाठी खूप महत्वाचा आहे. त्या हिशोबाने हे टायपिंग आपण करणार आहोत. तर सुरू करूया आत्ताचं आपलं हे सत्र. आणि हे सांगत असताना मी ASDF जी इंग्रजी कीबोर्डची रचना आहे त्या हिशोबाने सांगणार आहे, कारण आपली बोटं त्या हिशोबाने बसलेली आहेत आणि आपल्याला पुन्हा बोटांची रचना च्या हिशोबाने करण्यापेक्षा आपण ASDFच्या हिशोबाने शिकूया, जेणेकरून आपली दोन्ही भाषांवरचं प्रभुत्व हे कायम राहील आणि आपल्यालाही कोणता प्रश्न उद्भवणार नाही. तर जेव्हा Shift+A म्हणजे इंग्रजी मधला A तुम्ही प्रेस कराल तेव्हा तुमच्या वर्ड फाईल मध्ये लिहून येईल O. बघा O असं त्यांनी म्हटलं. A हा इंग्रजी मधला आहे आणि O जो आहे तो मराठी किंवा आपला हिंदी मधला आहे. पुढे जाऊया आपण. Shift+Q प्रेस केला. औ. Shift+Q औ म्हणजे O आणि औ हे दोन स्वर आपल्याला A आणि Q वर मिळालेले आहेत. A आणि Q हे A च्या वर Q आहे आणि Q च्या खाली A आहे. त्यामुळे जवळ आपल्याला दोन्ही स्वर मिळाले जे एक दुसऱ्यांच्या मागे पुढे आहेत. पुढे जाऊया आपण. S वर A आहे. A या स्वराची रचना आहे S वर. विथ शिफ्ट तुम्ही प्रेस केलं तर A हा स्वर तयार होईल आणि विदाउट शिफ्ट जर कुठल्या अक्षराला तुम्हाला मात्रा द्यायची आहे स्वरांची तर तुम्ही विदाउट शिफ्ट जर कुठलाही स्वर प्रेस केला तर त्याची मात्रा तयार होईल. पण जर काही लिहिलेलं नाहीये तुमच्या वर्ड फाईल मध्ये आणि तुम्ही विदाउट शिफ्ट समजा S प्रेस केला तर तो फक्त A बोलेल, पण त्याच्या पूर्वी टिक असा आवाज येईल. म्हणजे ते लिहिलं जाणार नाहीये तिथं. हे तुम्हाला इंडिकेशन असणार आहे त्याचं. ह्याचा प्रयोग आपण नंतर करूनही पाहणार आहोत. पुढे आपण जाऊया. W वर आहे ऐ म्हणजे O औ ए ऐ. बघा आपल्याला जवळ स्वर मिळत आहेत जे एक दुसऱ्यांच्या जवळ आहेत. ही खासियत आहे या इन्स्क्रिप्ट किंवा देवनागरी कीबोर्डची, जे मायक्रोसॉफ्ट द्वारे अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. तर ह्याची ती खासियत आहे. पुढे जाऊया आपण. T वर आहे अ. विथ शिफ्ट डी प्रेस केला तुम्ही तर अ तयार होईल. ई वर आहे आ. विथ शिफ्ट ई प्रेस केला तर आ तयार होईल आणि विदाउट शिफ्ट जर तुम्ही ई प्रेस केला तर आची मात्रा
ज्या कुठल्या अक्षराला तुम्हाला द्यायची असेल, जसं निशांत मधला शाला आची मात्रा द्यायची, तर तुम्ही श लिहाल आणि त्याला आची मात्रा द्याल, म्हणजे फक्त ई प्रेस कराल तर मात्रा तयार होईल. आणि पुढे आपण जाऊया. तसंच एफ वर आहे ऱ्हस्व ई, ऱ्हस्व आणि दीर्घ ई आणि उ ह्याच्यामध्ये हा फरक आपल्याला जास्त मिळतो. तर ऱ्हस्व ई हा एफ वर आहे, आर वर आहे दीर्घ ई. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ऱ्हस्व दीर्घ जिथे जिथे तुम्हाला वापरायचं आहे, ऱ्हस्व ई आहे एफ वर आणि दीर्घ ई आहे आर वर. पुढे जाऊया. जी वर आहे ऱ्हस्व उ, तसंच मग टी वर काय असेल, दीर्घ उ. एकदम बरोबर. टी वर आहे दीर्घ उ. त्याच्यानंतर इक्वल्सचं जे बटन आहे त्याच्यावर रू ऋषीचा आहे. विथ शिफ्ट तुम्ही प्रेस केलं तर रू ऋषीचा पूर्ण तयार होईल. आणि जर तुम्ही विदाउट शिफ्ट केलं तर रू ऋषीची मात्रा जर तुम्हाला कुठल्या अक्षराच्या मागे द्यायची असेल तर ती तयार होईल. आता अनुस्वार द्यायचा असेल, अनुस्वार हा कधी पूर्ण कुठे लिहिला जात नाही, तो अनुस्वार हा कुठल्या अक्षरावर दिला जातो. तर अनुस्वार हा एक्स वर आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. जर जेव्हा कुठल्या अक्षराला तुम्हाला कुठल्या अक्षराला अनुस्वार द्यायचा असेल तर ते अक्षर लिहिल्यानंतर तुम्हाला एक्स फक्त प्रेस करायचा आहे, अनुस्वार हा त्या अक्षरावरती येईल. आहा लिहायचं असेल तर तुम्हाला शिफ्ट प्लस ई करून आ तयार होईल आणि त्याच्यावर मात्रा द्यायची आहे, म्हणजे विसर्ग जो द्यायचा आहे आहा साठीचा, तो लाईन म्हणून डॅश जे आपण वापरतो इंग्रजी कीबोर्ड मध्ये, ते जर विथ शिफ्ट प्रेस केलं तर आहा तयार होईल. तेव्हा खाली. तर ही झाली स्वरांची रचना. ह्याच्यात काही स्वर राहिलेले असतील, त्याचं कारण असं आहे कीबोर्डच्या रचनेनुसार आपण जातोय, त्यामुळे एखाद दोन स्वर जे राहिले असतील ते पुढेही आपल्याला पाहायला मिळतील. तर पुढे जाऊया आपण आता. Blank. Blank. Page break. Blank. Page 2J. व्यंजनांवर आपण आलेलो आहोत. जसं मी म्हटलेलं ASDF च्या हिशोबाने शिकवणार आहोत. तर आपला पुढचा जी बोटांची रचना आहे JKL आणि सेमीकोलन. तर जे वर आहे र, बरोबर, तो तुम्ही विथ शिफ्टही प्रेस करू शकता आणि विदाउट शिफ्टही. एकच अक्षर असल्यामुळे एकच व्यंजन असल्यामुळे त्याच्यात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पुढे जाऊया आपण. यू वर विदाउट शिफ्ट आहे ह आणि विथ शिफ्ट अंगा, ज्याचा प्रयोग जास्त होत नाही. अंगा ही रचना तयार होते, ज्याचा खूप वापर कमी केला जातो. पुढे बघूया आपण. एच वर आहे प विदाउट शिफ्ट आणि विथ शिफ्ट जर तुम्ही एच प्रेस केला तर फ, म्हणजे प फ. बघा कशी व्यंजनांची रचना आहे, मजेशीर रचना आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही शिकला तर मी गॅरंटी देतो तुम्ही 1 ते 2 आठवड्यामध्ये मराठी टायपिंग शिकू शकता, आणि तेही कुणाच्या सहयोगाशिवाय. तर आपण बघितलं एच वर आहे प विदाउट शिफ्ट, फ विथ शिफ्ट. वाय वर आहे ब विदाउट शिफ्ट, भ विथ शिफ्ट. म्हणजे बघा प फ ब भ ही व्यंजनं आपल्याला सोबतच मिळाली. ही गोष्ट लवकरच लक्षात येण्यासारखी आहे जर तुम्ही ASDF च्या हिशोबाने कीबोर्ड शिकला तर. पुढे जाऊया आपण. के वर आहे विदाउट शिफ्ट क आणि विथ शिफ्ट ख. म्हणजे लक्षात घ्या, एक व्यंजन लिहायचं असेल तर तुम्हाला शिफ्टचा प्रयोग करायचा आहे आणि एखाद्या व्यंजनासाठी शिफ्टचा प्रयोग नाही करायचा. ही सिंपल गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर कीबोर्ड शिकायला सोपं जाईल. आपण आता बघितलं के वर आहे क आणि विदाउट शिफ्ट आहे तो, आणि विथ शिफ्ट आहे ख. पुढे जाऊया. आय वर आहे ग विदाउट शिफ्ट आणि घ आहे विथ शिफ्ट, म्हणजे क ख ग घ. जशी रचना आपण शाळेत शिकलेलो आहे, 99% प्रयत्न केला गेला आहे तीच रचना ठेवण्याचा. म्हणजे क कुठे मिळाला, क आहे के वर
आणि ख आहे विथ शिफ्ट के वर. ग आहे विदाउट शिफ्ट आय वर आणि घ आहे विदाउट शिफ्ट आय वर, विथ शिफ्ट आय वर. पुढे जाऊया. L the comma the. एल वर आहे विदाउट शिफ्ट त, विथ शिफ्ट थ. त्यानंतर पुढे O the comma the. ओ वर आहे द ध, म्हणजे त थ तुम्ही बघितलं एल वर, आणि ओ वर आहे द विदाउट शिफ्ट आणि ध विथ शिफ्ट. Ch comma ch. सेमीकोलन वर आहे च विदाउट शिफ्ट आणि छ आहे विथ शिफ्ट. P the comma j. ई वर आहे ज विदाउट शिफ्ट, झ विथ शिफ्ट. ही खूप सोपी रचना आहे, त्यामुळे मी परत परत रिपीट करत नाही. तुम्हाला सुरुवातीला कन्सेप्ट लक्षात आली असेल तर ही कन्सेप्ट पुढे तशीच चालू राहणार आहे. त्या हिशोबाने आपण पुढे जात आहोत. The comma the. ॲपॉस्ट्रॉफीवर एक सेकंड, Line feed left tick. लेफ्ट टिक जी आहे त्यावर विदाउट शिफ्ट आहे ट, विथ शिफ्ट आहे ठ. The comma the. Line feed left bracket. लेफ्ट ब्रॅकेटवर आहे The. ट विदाउट शिफ्ट आणि ढ विथ शिफ्ट, म्हणजे ट ठ ड ढ. Nukta comma y. नुक्ता म्हणजे Right bracket. राईट ब्रॅकेटवर आहे नुक्ता. कुठल्या चिन्हाच्या कुठल्या अक्षराच्या मागे तुम्हाला नुक्ता लावायचा असतो तर तिथे याचा प्रयोग केला जातो. नुक्ता कुठे वापरला जातो तेही आपण थोड्या वेळात पाहूया. किंवा आता हिंदीमध्ये मला अ त ह लिहायचं असेल तर मी अ त आणि विसर्ग देण्यासाठी, म्हणजे ह चा उच्चार आहे पण तो लिहायचा नाहीये, विसर्ग जिथे द्यायचा आहे तिथं किंवा नुक्ता जिथे द्यायचा आहे तिथं आपण हा ह प्रयोग करतो, म्हणजे नुक्ताचा प्रयोग करतो. ज्याला अतः हा शब्द म्हणजे ह चा उल्लेख नाही पण तिथं दोन टिंब दिसली पाहिजे त्याच्यासाठी याचा प्रयोग केला जातो. तर ते आपण पाहिलं. Line feed right bracket. राईट Space ब्रॅकेटवर no. O. नुक्ता आणि Nukta comma y. ज्ञ, म्हणजे विथ शिफ्ट ज्ञ होईल तिथे, ज्ञ ज्ञानेश्वरी मधला. हे लक्षात घ्या. O. आता मी म्हटलेलो की अ आ इ ई ओ औ हे जे आपण पाहिलं त्याच्यात ऑ पण कधी कधी उल्लेख करतो आपण. Space. O. Space backslash. तर बॅकस्लॅश या की वरती ऑ आहे. विथ शिफ्ट कुठे तुम्हाला विथ शिफ्ट पूर्ण ऑ लिहायचं असेल तर, आणि कुठल्या व्यंजन कुठल्या अक्षराला लावून जर लिहायचं असेल तर ते अक्षर लिहून त्याच्यानंतर फक्त बॅकस्लॅश प्रेस केलं, कीबोर्ड चेंज केल्यानंतर तर ऑची मात्रा तिथे येईल. Z. झेड वर काही नाही हे लक्षात ठेवा. झेड वर कोणतंही अक्षरही नाही आणि व्यंजनही नाही. तर आपण आता शेवटच्या लाईनीत आलोय, म्हणजे झेड एक्स ची जी लाईन आहे. आता आपल्या पहिल्या वरच्या दोन ओळी कशा आपण शिकलो किंवा कशा आपण समजलो, कसं ते इतकं इझी नॅव्हिगेशन झालं ते कळलं देखील नाही. कसा आपला वेळ निघून गेला. खूप सुटसुटीत आणि सोप्या प्रकारे कीबोर्डची रचना केलेली आहे, फक्त आपण ती लक्षात ठेवण्याची गरज आहे. झेड वर काही नाही. एक्स वर जसं मी मध्ये म्हटलं होतं अनुस्वार आहे. X. त्याच्यानंतर सी वर आपण येऊ. C comma N. म आणि अण हे सी वर आहे. म हा विदाउट शिफ्ट आहे आणि विथ शिफ्ट अण, पाण्यामधला अण हा तुम्ही लिहू शकता. पाणी लिहायचं असेल प लिहिला ब वरनं, आची मात्रा दिली ई वापरून. अण लिहिण्यासाठी विथ शिफ्ट सी प्रेस केलं आणि ई ची मात्रा ही देण्यासाठी आपण काय प्रेस करणार, आर. फक्त आर, विथ शिफ्ट नाही तर ती मात्रा होईल. तर अशा रीतीने अणचा प्रयोगही आपण शिकलो. सी वर ना V comma. व्ही वर आहे न, नाचा किंवा निशांतचा. त्याच्यावर एकच अक्षर आहे. आता खूप व्यंजन आहे, कारण खूप व्यंजन आता कमी राहिले, त्यामुळे ही अशी काही बटनांवरती एका व्यंजनाची रचना ही करण्यात आलेली आहे. ज्या व्यंजनांचा प्रयोग हा शेवटच्या लाईन मध्ये आहे कीबोर्डच्या, ती थोडी लक्षात तुम्हाला ठेवावी लागतील. जसं तुम्ही त्याचा प्रयोग कराल तशी ती तुमच्या लक्षात राहतील आणि आपोआप तुमचा हात त्या बटनावरती जाईल जिथे ते व्यंजन आहे.
तर आपण बघितलं व्ही वर आहे न. आता बी वर, B, comma. बी वर आहे व, V, comma. बी वर आहे न आणि बी वर आहे व. B, comma. हा, तर हे कन्फ्युजन होऊ शकतं, जसं आता माझं बोलता बोलता होत होतं तसं. तर बी वर आहे व विदाउट शिफ्ट आणि विथ शिफ्ट. तुम्ही काहीही केलं तरी व तिथे येणार आहे. N, comma, L. एन वर आहे ल आणि ह. ल म्हणजे लसणातला ल आणि अ म्हणजे बाळातला अ. तर विदाउट शिफ्ट ल होईल, विथ शिफ्ट ह तयार होईल. हा आपला आहे B, N, comma, L. एन चा प्रयोग. एम वरती काय आहे मग? M, comma, sh. एम वर आहे स, समयसा. विदाउट शिफ्ट स होईल, विथ शिफ्ट श, शहामृगाचा, निशांत मधला श. त्यानंतर पुढे Sh. कॉमा वरती आहे श षटकोणाचा. कॉमा जर तुम्ही विदाउट शिफ्ट प्रेस केला तर कॉमा होईल आणि विथ शिफ्ट प्रेस केला तर श षटकोणाचा तिथे तयार होईल. Not पूर्णविराम. डॉट वर आहे डॉट म्हणजे पूर्णविरामच. आणि मराठीत आपण खडीपाई नाही वापरत, हिंदीत खडीपाई वापरतात. आणि जर तुम्ही आता खडीपाई दिली त्यामुळे तो पूर्णविराम असा शब्द त्यांनी उच्चारला. मराठीत आजकाल आपण डॉट लिहितो, त्यामुळे त्याचा आपण जास्त मराठीत प्रयोग खडीपाईचा करत नाही. हिंदी लिहिण्यामध्ये ह्याचा प्रयोग होतो, म्हणून विथ शिफ्ट जर तुम्ही डॉट प्रेस केला तर पूर्णविराम असं हिंदीतला पूर्णविराम तो बोल. पुढे चालूया आपण. Slash, स्लॅश विदाउट शिफ्ट तुम्ही जर विदाउट शिफ्ट किंवा विथ शिफ्ट जरी तुम्ही हिंदीत स्लॅश प्रेस केलं किंवा मराठीत प्रेस केलं, मराठी कीबोर्ड असताना, तर य तयार होईल. पुढे पाहूया. 4. आता जो न्यूमरिकल कीबोर्ड आहे वरती, कशाच्या? QWERTY वरती 1 2 3 4 जे आहे त्यातल्या 4 शिफ्ट प्लस 4, तर रफार जो द्यायचा असतो आपल्याला तो र तयार होतो. म्हणजे कर्मचारी लिहिताना जो र तयार होतो तो रफार आपण शिफ्ट प्लस 4 ने देऊ शकतो. म्हणजे क लिहा आणि शिफ्ट प्लस 4 प्रेस केलं तर रफार तयार होतो. पुढे बघूया. 5, 5 वर आहे ज्ञ. पुन्हा एकदा 5 वर आहे ज्ञ. त्यानंतर पुढे 6, 6 वर आहे त्र. पण हे तुम्हाला विथ शिफ्ट प्रेस करावं लागेल. विदाउट शिफ्ट जर तुम्ही प्रेस केलं तर नंबर्स तयार होतील, हे लक्षात घ्या. सर्वात वरची जी लाईन आहे न्यूमरिकल लाईन, ती तुम्हाला विथ शिफ्टच प्रेस करावी लागेल. जर तुम्हाला ती अक्षरं पूर्ण लिहायची असतील किंवा नसतील तरी तुम्हाला शिफ्टचा प्रयोग हा तिथं अनिवार्य आहे. page 37, sh. 7 वर आहे क्ष, क्ष क्षत्रियाचा. ठीक आहे. प्रशिक्षण. आता मला प्रशिक्षण लिहायचंय, प लिहिणार, मग मी प ला अर्ध करण्यासाठी म्हणजे आपल्याला जोडाक्षर लिहायचंय तर डी चा प्रयोग करणार. कुठल्याही अक्षराला जर तुम्हाला अर्ध लिहायचं तर ते अक्षर आधी लिहा, मग डी चा प्रयोग करा. मग र लिहिण्यासाठी मी जे प्रेस करणार, श लिहिण्यासाठी मी एम प्रेस करणार, ईची छोट्या ईची मात्रा देण्यासाठी मी एफ प्रेस करणार. आता मला क्ष क्षत्रियाचा लिहायचा आहे तर शिफ्ट प्लस 7 मी प्रेस करणार. क्ष आणि न लिहिण्यासाठी शिफ्ट प्लस मी सी प्रेस करणार. म्हणजे प्रशिक्षण हा शब्द इथे तयार होईल. हे तुमच्या उदाहरणादाखल मी सांगितलेलं आहे की तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं की कुठल्या ह्याचा प्रयोग कसा करायचा आहे, कारण ही न्यूमरिकल लाईन आहे त्यामुळे हे स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. पुढे पाहूया आपण. 8, sh. 8 वर आहे श्र, श्र श्रावण बाळातला. जिथे कुठे आपल्याला तो प्रयोग करायचा असेल तिथे आपण तो करू शकतो. Blank, blank, blank. अशा रीतीने ही कीबोर्डची रचना आपण पाहिलेली आहे. तर मी जसं तुम्हाला म्हटलेलो पाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. तर आता मी एच प्रेस करतोय. Hindi, p. हिंदी प. मी तुम्हाला म्हटलेलं की हिंदी मराठी तुम्ही कुठलाही कीबोर्ड वापरा, तो हिंदी असंच म्हणणार आहे एनव्हीडीए मध्ये. तर त्या प्रकारेच हे घडत आहे. आता आची मात्रा देतो. Hindi, a. आता टक करून आवाज आला
ती मात्रा दिली म्हणून आला, आणि जर तुम्ही असंच नुसतंच कुठलं अक्षर नाही लिहिलं आणि फक्त आची मात्रा देत बसलं तरी ते आ म्हणेल, पण त्याचं टाईप काहीच होणार नाही, हे लक्षात घ्या. ण लिहायचं आहे मला, तर विथ शिफ्ट मी सी प्रेस करतोय आणि दीर्घ ई ची मात्रा देण्यासाठी मी आर प्रेस करतोय. आणि ठीक आहे. आता प्रशिक्षण पण तसंच मी तुम्हाला लिहून दाखवतो. प लिहिला मी एक्सचा प्रयोग करून, डी ने त्याला अर्धा करतोय. डी जेव्हा तुम्ही फक्त प्रयोग कराल तेव्हा ते काहीच बोलणार नाही. हलंत प्रयोग करेल. हलंत म्हणजे अर्धवट करणं. लिहिणार. त्याच्यानंतर शहामृगाचा ईची मात्रा ह्रस्व ई. त्याच्यानंतर 7 विथ शिफ्ट वरचं क्वार्टी कीबोर्डच्या वरचं आणि न. अशा रीतीने आपण स्वर ही करू शकतो. आपण आपल्या या संगणक टायपिंगला यशस्वी करू शकतो. एवढं बोलून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि आपल्या सर्वांना मी विनंती करतो की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर साहित्य उत्सवच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारजनांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्याचा लाभ होईल, तेही मराठी टायपिंग शिकू शकतील. आणि याची वर्ड फाईल ज्यांना कोणाला हवी असेल, साहित्य उत्सव परिवारातल्या आपल्या सदस्यांशी संपर्क करा, त्यांच्या मार्फत तुम्हाला ही फाईल नक्कीच पोहोचवली जाईल. खूप खूप धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.